नमस्कार मंडळी, दुहेरी माझा मित्र आजचा भाग म्हणजेच 9 जानेवारीचा खूपच लेट म्हणजे संध्याकाळी 5:15 ते 5:30च्या दरम्यान आलेला आहे. तर आता मी तुम्हाला याचा रिव्ह्यू देत आहे. तर सुरुवातीला आपण पाहतोय की काल ज्यावेळेस सुप्रिया जी आहे तर ती सुटकेसवरची काढत असते. इतक्यातच नम्रता तिथे येते आणि म्हणते ना, मग अगं राहू दे, शोधेन ना मी, खरंच अगं राहू दे असं म्हणल्यानंतर आकाश म्हणतो की काका जे ॲपचं जे काही काम होतं ना तर ते कंप्लीट झालेलं आहे आणि अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यावेळेस सुप्रिया म्हणते, आकाश बरं झालं तुम्ही वेळेवर आलात त्याबद्दल खरंच खूप थँक्स. आकाश म्हणतो, काकू प्लीज नका ना हो थँक्स म्हणू, असं आकाश म्हणत असतो आणि पुढे म्हणतो की चला मग मी निघतो, मला एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे असं म्हणून आकाश चाललेलाच असतो. आणि नंतर म्हणतो की बदावे काका तुमची नेक्स्ट वीक अपॉइंटमेंट आहे, मी सगळे डिटेल्स नम्रताला पाठवतो, चला. आता नम्रता म्हणते, आकाश सर आता तर तुम्ही जिजूजी जी कामं करता ती सगळीच कामं करायला लागलेला आहात. आकाश म्हणतो, हो काय ना की दादा खूप थोडा बिझी आहे ना, तर त्यामुळे दादानी मला सांगितलेलं आहे की जे काय आहे तर ते तू बघून घे म्हणून. आता इतक्यातच सुप्रिया म्हणते ना, मग जा ना गा ते आकाश ना बाहेरपर्यंत सोडून ये ना, मग हो म्हणते आणि आकाश आणि नम्रता बाहेर जातात. आता ते दोघे गेल्यानंतर सुप्रियाच्या लक्षात येते की आपल्याला तर त्या पत्रकाराची डायरी हुडकायची म्हणून. आता लगेचच सुप्रिया जी आहे तर ती वरची ब्रीफकेस जी सुटकेस असते तर ती खाली काढते आणि त्याच्यामध्ये अनेक डायऱ्या वगैरे ठेवलेल्या असतात त्या ईश्वरीच्या बाबांनी. आता त्यातली एक डायरी ती काढून सांगत असते, ही आहे का ती आहे का, आणि ईश्वरीचे वडील हो किंवा नाही असं सांगत असतात. कुठली डायरी आहे ती, त्यातली एक डायरी ईश्वरी सुप्रिया जी आहे तर ती हातात घेते आणि म्हणते यात असेल का, तर ते मे बी असं म्हणतात. मग त्यानंतर ती त्या डायरीमध्ये नाव शोधते तर त्या पत्रकाराचं म्हणजे अशोक सतबाई हे जे नाव आहे तर त्यांचा नंबर या डायरीमध्ये असतो. आता सुप्रिया जी आहे तर ती डायरी बघते आणि म्हणते, या डायरीमध्ये सर अशोक सतबाईंचा नंबर आहे का, तर बरं ठीक आहे बघते म्हणून ती पानं पलटून बघते तर त्यात तो नंबर सापडतो. आता सुप्रियाला त्या डायरीमध्ये नंबर शोधत असताना तो नंबर सापडतो. आता ती ईश्वरीच्या बाबांना म्हणते, अहो नंबर सापडला, आता मला कळेल की त्या हॉटेलमध्ये मला तिथे पाठवणारी ती बाई कोण होती म्हणून. आता ईश्वरीचे बाबासुद्धा हो असं म्हणतात खुणेनेच. आता आपण पाहतोय लगेचच दुसरा सीन. आता दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात. आता तिथे अंजली आजी या बसलेल्या असतात आणि त्यांच्याजवळ त्यांच्या टेबलवरती एक मॅप ठेवलेला असतो, तिथे मामीसुद्धा असते. आता ईश्वरी म्हणते, ताई हा तर दुनियेचा नक्षा आहे. आता अंजली म्हणते, हो आणि त्यातल्या एका कुठल्या तरी ठिकाणी तुला बोट ठेवायचे. तर आता ईश्वरी म्हणते, का असं का करायचंय, तर आजी म्हणतात, अगं आपण खेळ खेळतोय असं समजावं, तर चल 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 बोट ठेव बरं बघू पटकन एका ठिकाणी, आणि डोळे मिटायचे त्यावर ईश्वरी म्हणते बरं, आणि मग ती लगेचच डोळे बंद करते आणि एके ठिकाणी बोट ठेवते. आता ती एखाद्या ठिकाणावरती बोट ठेवायला सुद्धा खूप वेळ लावते. आता पटकन एका ठिकाणी बोट ठेवते आणि आता लगेच अंजली स्माईल करते, वाव दुबई म्हणून. आता लगेचच अंजली जोरात ओरडते, वाव तुम्ही दुबईला जाताय तुमच्या हनीमूनसाठी, आणि ईश्वरी ओरडते, काय, तर आजी म्हणतात, हो अगं एवढं काय झालंय त्यात. अंजली म्हणते, चला आता हनुमान पॅकेज मी बुक करूनच टाकते. ईश्वरी म्हणते, नाही 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 आत्ता कसं जमणार ना आम्हाला. आता वल्लरी तिच्याकडे बघत असते कारण ही चित्रातून भांडणं झालेली आहेत ना, आता हे कशी जाते ती तिला मजा बघायची असते. आता ईश्वरी म्हणते, कारण अगं अर्णव सर जरा बिझी आहेत ना. अंजली म्हणते, तो नेहमीच बिझी असतो. अंजली म्हणते, पण तो तर नेहमीच बिझी असतो, आता तुम्हाला तुमच्या दोघांसाठी वेळ काढावाच लागेल. अंजली म्हणते, अगं तुम्ही लग्नानंतर कुठे गेलाच नाहीत, हे बघ या वातावरणापासून दूर जाऊन छान एकमेकांच्या सोबत वेळ घालवा. अंजली म्हणते, म्हणून म्हणजे तुमची ही जी छोटी छोटी भांडणं आहेत ना तर ती पण होणार नाहीत असं अंजली सांगत असते. आता ईश्वरी विचारच करत राहते, आता यांना कसं सांगावं म्हणून. अंजली म्हणते, काय गं कसला विचार करतेस तू, तर ईश्वरी म्हणते, नाही म्हणजे आत्ता. अंजली म्हणते, मी काही कारण ऐकून घेणार नाही, तुम्हाला जावंच लागेल. अंजली म्हणते, हो हो आम्ही सांगतोय ना तुम्हाला जावंच लागेल. आता आपल्याला इथे वल्लरीचा चेहरा दाखवला आहे. वल्लरी तर खूपच खुश असते आतून आणि ती मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असते आणि ईश्वरीला आलेलं असतं टेन्शन. ईश्वरी मनात म्हणत असते, सर आधीच इतके चिडलेत माझ्यावरती आणि हनुमानचा विषय काढला तर आणखीनच चिडतील असं ईश्वरी मनात विचार करत असते. आणि पुढे म्हणते की आता मी काय करू, कसं थांबू आता मी हे सगळं. आता ईश्वरीला बिचारीला विचारच पडलेला आहे आणि वल्लरी
ती मोबाईलमध्ये बघते आणि म्हणते की या हनीमून पॅकेजचे सगळे डिटेल्स अर्णवलाच मोबाईलवरती पाठवते, म्हणजे भांडण संपायच्या अगोदर वाढेलच, भांडा आता हनीमूनवरून भांडा, असं वल्लरी म्हणत असते. आता आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय, तर तो म्हणजे ईश्वरीच्या आईवडिलांचा. त्या नंबरवरती सुप्रियाने फोन केलेला असतो आणि म्हणते की हॅलो, हा पत्रकार सातबाईंचा नंबर आहे का? तर तिकडून म्हणतात हो मी त्यांची मिसेस बोलते, बोला ना. तर सुप्रिया म्हणते हो मी मिसेस देसाई बोलते, मला ना त्यांच्याशी एका बातमीवरती मला बोलायचं होतं. तर ती बाई म्हणते अहो पण माझे मिस्टर तर 2 वर्षापूर्वीच वारले. सुप्रिया म्हणते काय वारले? आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीचे बाबा तर डोळेच बंद करून घेतात. सुप्रिया म्हणते सॉरी हां, मला माहीत नव्हतं. ती बाई म्हणते हरकत नाही, पण तुम्हाला कुठल्या बातमीबद्दल बोलायचं होतं? तर सुप्रिया म्हणते काही वर्षापूर्वी उद्योगपती रमाकांत राजे शिर्के यांच्याबद्दल एक माहिती आली होती ना, तर मला त्याचबद्दल बोलायचं आहे, ती तुम्हाला आठवते आहे का? तर लगेचच ती बाई म्हणते अहो ती बातमी कशी विसरेन मी, त्या दिवशी तर तो दिवस तर मी कसा विसरेन, ज्या दिवशी ती बातमी छापून आली होती त्या दिवशी तर आमच्या घरी नवीन स्कूटर आली होती ना, आणि त्या दिवशी आणि त्यानंतर आमच्या घरात खूप भरभराट झालेली होती. सुप्रिया म्हणते हो का, बरं. आणि पुढे म्हणते सुप्रिया की आणखीन काही तुम्हाला माहिती आहे का या बातमीबद्दल? तर त्या पत्रकाराची बायको बोलते नाही, त्याच्या आधी सुप्रिया सांगते आणि याच्यासाठी ना माझ्या या सर्व बातमी ना माझ्यासाठी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे मी तुम्हाला विनंती करते असं समजा हवं तर. आता लगेचच ती बाई म्हणते यांचे काही पत्रकार मित्र आहेत ज्यांनी त्यावेळेस ती बातमी कव्हर केलेली होती, तर मी त्या सगळ्यांना बोलते आणि मग तुम्हाला कळवते. सुप्रिया म्हणते हो तुम्ही याच नंबरवर कळवा, हां मी वाट बघते तुमच्या फोनची. आता ती बाई म्हणते हो नक्की कळवते आणि फोन ठेवून टाकते. आता सुप्रिया तिच्या नवऱ्याला म्हणत असते अहो मिसेस सातबाईंच्या मदतीने मी जर का त्या बाईपर्यंत पोचले ना, जिने मला हॉटेलमध्ये पाठवलं होतं, तर त्या बाईपर्यंत मला लगेच पोचता येईल असं म्हणून आता सुप्रिया थोडीशी आनंदात झालेली असते. आता आपण इकडे अर्णवचा सीन बघतोय, तर अर्णव रागामध्ये स्टडीमध्ये येऊन बसलेला असतो. आजकाल अर्णव नेहमीच रागामध्ये दाखवलं आहे. आता अर्णव स्टडीमध्ये बसून त्याचं काहीतरी काम करत असतो. इतक्यातच ईश्वरी तिथे येते. आता ईश्वरीला तर खूप भीती वाटत असते की अर्णवशी आता कसं बोलायचं म्हणून. आता ईश्वरी तिथे येते आणि बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की सर, आई अंजलीताई आणि आजी आज आपल्या दोघांच्याही बाहेर फिरायला जाण्याबद्दल. अर्णव लगेच म्हणतो सतत काहीतरी कारण काढून माझ्याशी बोलायला येऊ नकोस. आता ईश्वरी म्हणते सर आहो, तर अर्णव जोरात ओरडतो शटाप, मला तुझ्याशी बोलायचंही नाही आहे ना कुठं मला फिरायला जायचं आहे. ईश्वरीला बोलूच देत नाही, जोरात तिच्या अंगावरती शटाप म्हणून ओरडतो आणि म्हणतो काय प्रॉब्लेम आहे तुझा, काय प्रॉब्लेम आहे सांग ना, का सतत माझ्याशी बोलायला येतेस तू आणि तुझी आई, का माझ्या मागे लागलायत, का त्रास देत आहे मला. आता अर्णव म्हणत असतो. आता अर्णव म्हणतो तुझ्या आईने जे काही केलं तर तेही मीच करू का, मी पण लटकू का इथं. ईश्वरी लगेच त्याच्या तोंडावरती हात ठेवते आणि म्हणते सर प्लीज काय बोलताय तुम्ही, हे सगळं मला नाही सहन होतं हे तुम्ही असं जे बोलताय ते, मी सगळं ऐकून घेते म्हणून काही अनापशना बोलणार आहात का तुम्ही, बरं खबरदार पुन्हा असं काही बोलाल तर. अर्णव म्हणतो तुझी नाटकं आहेत नाही बंद करा, गेट लॉस्ट, इथून निघून जातो. आता ईश्वरी म्हणत असते हे मी नाटक करते असं वाटते का तुम्हाला, आणि पुढे म्हणते की मी काय म्हणते सर ऐकून तर घ्या. अर्णव इतक्यातच तिला जोरात धक्का देतो. आता ईश्वरी एका खांबावरती जाऊन पडते आणि तिच्या हाताच्या कोपऱ्याला लागतं, त्यातून रक्त यायला लागतं. अर्णवला वाटतं की आपण ढकलून दिल्यामुळे ईश्वरीला लागलेलं आहे म्हणून. तर अर्णव लगेचच तिचा हात बघायला जातो, तर ईश्वरी म्हणते कशाला आलात आता बघायला, राग आला ना तुम्हाला माझा, मी नाटकं करते ना, मग कशाला बघायला येत आहे तुम्ही. आता ईश्वरी असं रडत बोलत असते. अर्णव पण तरीही तिच्याकडे अजूनही न बघता रागानेच त्याच्या चेअरवरती जाऊन बसतो. आता अर्णव त्याच्या चेअरवरती बसायला गेल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की का समजून घेत नाही येत सर मला. आता ईश्वरी हे सगळं वैतागून बोलत असते, कारण अर्णव काही केलं तिचं ऐकूनच घ्यायला तयार नाही. आता ईश्वरी पुढे म्हणते की हा बोला कधीच संपणार नाही आहे का, आता हा बोला मला सहन होत नाही आहे असं म्हणत असते. ईश्वरी आणि बिचारी एका कोपऱ्यात बसलेली असते. अर्णव सुद्धा तिथेच असतो, पण अर्णव तिच्याकडे आता लक्ष सुद्धा देत नाही. आता ईश्वरी तिथून निघून जाते. आता आपण दुसरा सीन बघतोय, तो म्हणजे राजेशचा. राजेश अत्यंत खुश झालेला असतो आणि म्हणत असतो की आता खरी मजा येणार, कारण राजेशने आणि वल्लरीने मिळून खूप मोठा प्लॅन केलेलाच असतो. आता आपण पाहतोय की वल्लरी म्हणत असते की काही करून बळजबरीच्या सुनबाईंना तिच्या रूममध्ये जाण्यापासून थांबावं लागेल, कारण जावई बापू, कारण त्यांच्या पुढच्या भांडणाची तयारी करतायत ना ईश्वरी अर्णवच्या रूममध्ये, असं म्हणून वल्लरी खुश होत असते आणि तिथे फेऱ्या मारत असते. आता वल्लरी वाट बघत असते ईश्वरीची. ईश्वरी कधी येते ते. ईश्वरी आली की जोरात ओरडते ईश्वरी तुला शोधत होते, चल माझ्या रूममध्ये, मी काही तुला हनीमून पॅकेज
पॅकेजेस दाखवते आणि काही वस्तूही द्यायच्यात मला, चल. आता ईश्वरी विचार करायला लागते, मामी का अचानक एवढ्या प्रेमाने वागायला लागल्यात माझ्याशी. तर ईश्वरी म्हणते, नाही आत्ता नको मामी. वल्लरी म्हणते, अगं आत्ता काय नको, काय नको आई, अंजली सगळ्यांचीच इच्छा आहे म्हणल्यानंतर मग काय, आता फक्त तिकीटं काढायची आणि मग तुम्ही दोघं जाणार हनीमूनला, चल मला तुला काही वस्तू द्यायच्या आहेत. ईश्वरी म्हणते, नाही मामी आता मला खरंच नको. वल्लरी तिचं ऐकतच नाही, चल म्हणते ना. असं म्हणून वल्लरी डायरेक्ट तिचा हात घेऊन खिचून निघूनच जाते. आता सीन दाखवलेला आहे, अर्णव हॉलमध्ये आलेला असतो आणि आल्यास त्याला एक फोन येतो. तर अर्णव हॅलो हॅलो म्हणत असतो. शिर्के बोला, हो सगळ्या फाईल्स क्लिअरच आहेत असं अर्णव फोनवरती बोलत असतो. आणि वरती दाखवलेला आहे राजेश अर्णवच्या रूममधून बाहेर आलेला असतो. आता तो अर्णवला बघताच घाबरतो, कारण अर्णवने जर का त्याला जिन्यावरून येताना किंवा त्याच्या रूम एकदम घाबरत जिन्यावरून खाली येतो आणि आता तिथून निघणारच असतो. इतक्यातच अर्णव फोनवरती अजून बोलतोय म्हणल्यानंतर अर्णवच्या पाठीमागे येऊन राजेश उभा राहतो. आता अर्णवचा फोन कंप्लीट झाला की अर्णव पाठीमागे वळून बघतो, तर त्याचा राजेशला धक्का लागतो. राजेश म्हणतो, अरे हे काय, जरा जपून. अर्णव म्हणतो, जपून? तुझ्यासारख्या खोटारड्या माणसाने जपून राहायचं, मी नाही. आता राजेश म्हणतो, खोटारडा तू आहेस रे, मी नाही. तुझ्या त्या बावळट बहिणीला सांगितलंस का माझ्याबद्दल, सांगितलंस का? तू जे काही करतोयस ना तिची ती फसवणूक नाही तर दुसरं काय चिंटुकल्या. अर्णव लगेच म्हणतो, तुला ना मी. राजेश म्हणतो, तुला नाही मी काय? काय राजेश शिर्के, काही करू शकत नाहीस रे तू, गप्प बस. साधा एक धक्का दिलास तर तेव्हा अंजलीनं माफी मागायला लावली होती, अंजलीनं तुला माझी, आहे ना लक्षात आहे तुझ्या. आणि पुन्हा जर का तू असं काही केलंस ना तर पायावरती नाक घासायला लावीन, समजलं का चिंटुकल्या. आता अर्णव म्हणतो, तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे, कळलं का? त्यामुळे हे सगळं डोक्यातून काढून टाक. राजेश म्हणतो, अरे खूप सोपं आहे, खूप, कळलंच तुला आता लवकरच. असं राजेश त्याच्याकडे बघून हसतो. आता आपण दुसरा सीन बघतोय की वल्लरी ये बस करून तिला तिच्या रूममध्ये जाऊन बसवते आणि सगळे दागिने दाखवत असते आणि ईश्वरी म्हणत असते, नको. आता सगळे दागिने समोर ठेवते आणि म्हणते, हे बघ तुला हवं ते यातलं घे. ईश्वरी म्हणते, मामी खरंच आत्ता नको यातलं काही. वल्लरी म्हणते, अगं नको कसं, माझ्याकडनं सगळी काही लेटेस्ट ज्वेलरी आहे, तुझ्याकडं काहीच नसेल ना म्हणून हे देते आणि हे खरे तर सगळे दागिने. आता ईश्वरी म्हणते, मामी आज तुम्ही एवढं मला चांगल्या का वागताय माझ्याशी. आता वल्लरी म्हणते, म्हणजे काय, प्रत्येक वेळेला मी काय वाईटच वागत असते का? हे बघ, चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट, जे काय असेल ना ते मी तोंडावर बोलून मोकळे होते. मान्य आहे मला, याआधी मी तुझ्याशी खूपच फटकून वागले, पण आज जे काय आहे ना ते मी अगदी मनापासून वागते ग. बघ घे ना, काय हवं ते घे. म्हणून सगळे दागिन्यांचा बॉक्स असा बेडवरती पसून ठेवलेला असतो ईश्वरीसाठी. ईश्वरी म्हणते, नाही मामी खरंच नको, मी जाते. वल्लरी पुन्हा तिचा हात धरून बसवते, म्हणते, जातेस कुठे? राजेश शिर्केंची सून आहेस तू, तुला साजेशी दागिने नको. आणि म्हणते, हे बघ ह्या साड्या. पुढे म्हणते, अगो बाई हनीमूनला साड्या कोण नेसतं, थांब जरा, मी ना तुझ्यासाठी काही ड्रेसेस ऑर्डर करते. असं म्हणून वल्लरी मोबाईलमध्ये ऑर्डर करत असते. आता ईश्वरी म्हणते, मला बळजबरीच्या सुनबाई म्हणणाऱ्या मामी आज अचानक इतक्या गोड काय बोलतायत, ड्रेस काय ऑर्डर करतायत, नक्की काहीतरी गोंधळ आहे. ईश्वरी म्हणते की चला मी ना जातेस. इतक्यातच वल्लरी तिला थांब म्हणत असते. आकाश येतो आणि म्हणतो, ईश्वरी तू इकडे, मी आताच तुझ्या घरी जाऊन आलो. ईश्वरी म्हणते, माझ्या घरी का? आकाश म्हणतो, हो तुमच्या त्या क्लाउड किचनच्या ॲपचा प्रॉब्लेम झाला होता ना, सो मी तो सॉर्ट आउट करून आलो होतो. वल्लरी ऐकतेच म्हणते, पण मग तू का गेला होतास तिकडे? आकाश म्हणतो, दादाने सांगितलं होतं ना म्हणूनच मी गेलो होतो. आणि पुढे म्हणतो, अल्सो काकांच्या ट्रीटमेंटची आणि क्लाउड किचनच्या नम्रताची जबाबदारी सुद्धा दादाने माझ्यावरच टाकली आहे. आणि पुढे आकाश म्हणतो, कधीच मी दादाला लेट डाऊन करणार नाही, यू नो इट, असं आकाश म्हणत असतो. आणि इतक्यातच आकाशला एक मेसेज येतो. आता ईश्वरी म्हणते, एवढं सगळं होऊन सुद्धा अर्णव सरांनी आई बाबा आणि नमोताईंना वाऱ्यावरती नाही सोडलं. हे आणि पुढे म्हणते की एवढे रागवले तरीसुद्धा किती विचार करतायत सर आमचा, असं म्हणून ईश्वरी मनाशीच खुश झालेली असते. आणि पुढे म्हणते की नेमका काय प्रॉब्लेम झाला होता. तर आकाश म्हणतो, मी तेच दाखवतोय. आणि मोबाईलमधलं जो काही प्रॉब्लेम झाला होता तो आकाश ईश्वरीला दाखवत असतो. इकडे वल्लरीला तोपर्यंत एक मेसेज येतो आणि वल्लरी म्हणते, जावई बापूंचा मेसेज, काम झालं, अरे वा जावई बापू, तुमचं करावं तितकं कौतुक तर थोडंच आहे, असं वल्लरी म्हणत असते. आणि इकडे आकाश आणि ईश्वरी दोघंजण मोबाईलमध्ये बघून चर्चा करत असतात, जे काही त्यांच्या ॲपचा प्रॉब्लेम झाला होता ना तर त्याबद्दल. आता आपण बघतोय की वल्लरी अचानकच रूममधून निघून जाते. आपण पुढचा सीन बघतोय तो म्हणजे अर्णवचा. आता अर्णव रूममध्ये आलेला असतो आणि तिथे सगळे बलून्स, लहान बाळाचे फोटो, हे सगळं काही लावलेलं असतं आणि त्यांची रूम जी आहे तर ती छान अशी सजवलेली असते. बापरे, इतके सगळे फोटोग्राफ चिटकवलेले आणि बाळाचे चित्र आम्ही
मी आई बाबा होणार असं अर्णव ईश्वरीचा फोटो हे सगळे बघून तर अर्णवचा रागाचा पारा जास्तच चढलेला असतो. अर्णवला वाटतं की कदाचित हे सगळे ईश्वरीने तर नसेल ना केलं म्हणून, कारण त्याच्या पायापाशी सगळे असे रंगीबिरंगी बलून्स टाकलेले असतात, छान छान फोटोग्राफ्स असतात. आता अर्णव इतका चिडतो की ते सगळे फोटोग्राफ जे आहेत तर ते हाताने फाडायलाच लागतो अक्षरशः. तो खूप चिडतो, एक एक करून तो सगळे फोटोग्राफ्स फाडून टाकतो. आता अर्णव ते सगळे फोटोग्राफ्स पाहताना म्हणतो दिस इज टू मच इनफ, मला ना आता बोलावंच लागेल सगळ्यांशी असं अर्णव म्हणतो. आणि आता आपण बघतोय की अर्णव रागारागाने त्याच्या रूममधून निघून जातो. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय पुढच्या सीनमध्ये अंगणामध्ये सगळेजण बसलेले असतात. अंजली म्हणत असते वा खूप छान आयडिया सांगितली तर तुम्ही. मामा म्हणतात मग आम्ही मस्त आयडिया केलीत ना, आणि असा दारामध्ये आपण मस्त बाहेर बसलोयत ना, अंगणामध्ये चहा पितो, ही आयडिया छानच आहे का नाही. तर अंजली म्हणते हो खरंच रे, खूप छान आयडिया. आता इतक्यात अर्णव तिथे येतो आणि म्हणतो ताई आजी हे सगळं काय का करताय तुम्ही हे सगळं. आजी म्हणतात म्हणजे काय केलंय आम्ही. आता अर्णव वैतागून चिडलेला असतो. अर्णवला काय बोलावं ते कळत नाही. मामा म्हणतात अरे काय झाले ते तरी सांग. अर्णव म्हणतो आजी त्या दिवशी तू बाळाचा टॉपिक काढला त्या दिवशी मी जास्त पॅनिक झालो नाही, पण हे सगळं करून असं तुम्ही कराल हे मला माहीत नव्हतं. एवढे डिस्परेट का झालाय तुम्ही. अंजलीला तर काहीच कळत नाही. अंजली म्हणते म्हणजे काय. वल्लरी म्हणते अरे अर्णव पण झालंय तरी काय. अर्णव म्हणतो मलाच तुम्ही विचारताय काय झालं ते. माझ्या रूममध्ये सगळे तुम्ही बाळाचे पोस्टर लावलेत आणि मलाच विचारताय अजून काय झालंय म्हणून. आता अंजलीला तर धक्काच बसतो. अंजली म्हणते काय. तर अर्णव म्हणतो काय 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 फ्युचर पॅरेंट्स म्हणून तुम्ही आमच्या दोघांचे फोटो लावलेत, बाळाचे फोटो लावलेत, हे सगळं काय चाललंय तुमचं. आता इथंच कोणालाही कळत नाही, कारण हा सगळा प्रकार कुणीच केलेला नसतो. अर्णव म्हणतो ताई मला हे अजिबात चालणार नाही, मला नाही आवडलेलं हे तू केलेलं, हे सगळं इमोशनल ब्लॅकमेल झालं. राजेश म्हणतो अंजली अगं अर्णव बरोबर बोलतोय, हे म्हणजे सगळं अगदी बाळासाठी मागे लागण्यासारखंच झालं ना, का केलं तुम्ही सगळं. अंजली म्हणते अहो पण आम्ही हे नाही केलेलं. आता मामा म्हणतात की नाही त्याचा तुम्हाला राग दिसतोय पण त्याचा मुद्दा तुम्हाला लक्षात येत नाही का. आता अर्णव पुढे म्हणतो बाळाचा डिसिजन कधी घ्यायचा, तो घ्यायचा की नाही ही कम्प्लिटली पर्सनल गोष्ट आहे, तर त्यामुळे मला प्लीज फोर्स करू नका असं अर्णव म्हणत असतो. आता हे मामाला पटत असतं पण अंजलीला कळतच नाही हे सगळं कुणी केलंय ते. आता अर्णव म्हणतो की तुम्हाला जरी कळत नसलं ना तरी मी तुम्हाला फायनली शेवटचं सगळ्यांना एकदाच सांगतोय, हा टॉपिक मला परत नकोय ओके, आणि अशा पद्धतीने तर नकोय. वल्लरी लगेच म्हणते बरोबरच आहे तुझं. आजी म्हणतात चिंटू तू जरा शांतपणे ऐकशील का आमचं, तुमच्या रूममध्ये बाळाचे फोटो आम्ही नाही लावलेले. आता अंजली सुद्धा म्हणते बघ ना मी सुद्धा कधीपासून हेच सांगण्याचा प्रयत्न करते पण चिंटू माझं ऐकतच नाहीये. अरे तुमच्या रूममध्ये फोटो लावलेच हे आम्हाला सुद्धा आत्ताच कळलं असं अंजली सांगते. अर्णव म्हणतो तुम्ही नाही केलं मग कुणी केले. तर अंजली म्हणते मला असं वाटतं की हे सगळं ईश्वरीने केले असेल, तुझा राग जावा म्हणून ती केवढे तरी प्रयत्न करते, मग अशी सुद्धा वॉकमन घेऊन गेली ती माझ्याकडून. अर्णव म्हणतो ताई तू तिला वॉकमन का दिलास, का दिलास तू. आता अंजली पण ओरडायला लागला अर्णव. आता अंजली म्हणते चिंटू अरे किती रागवतोयस. आता राजेश आणि वल्लरी एकमेकांकडे बघून खुश होतात. आता आजी म्हणते चिंटू ईश्वरीने बाळाचे फोटो लावलेत म्हणजे तिच्या मनात काय आहे हे कळते का तुला. अंजली म्हणाली हो ना, कदाचित अरे तिला सांगता येत नसेल तुला संकुचित असेल ना ते. तर आणि पुढे मामा म्हणतात आणि हे असले सगळे विषय अर्णव आहेत ना हे राग धरून हाताळायचे नसतात, तिच्याशी शांतपणे बोलतो कळलं का. वल्लरी म्हणते हो, आणि तिने जर का खोलीत फोटो लावलेत तर याचा अर्थ तिला आई व्हायचं, एवढं सोपं आहे. आता सगळ्यांना आनंद वाटतो पण राजेश लगेच म्हणतो हां पण तसं वाटतंय तर खरं असं अर्णव म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो मग अर्णव घ्या जाता मनावर नाही का आजी. आजी पण हा स्माईल करून म्हणतात हो की, कारण या फोटो प्रकरण घरात कोणालाच माहीत नसतं. अंजली म्हणते आणि प्लीज चिडू नकोस शांतपणे बोलाता तिच्याशी. असं म्हणल्यानंतर अर्णव डायरेक्ट आतमध्ये घरात निघून जातो. आता आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय, तो म्हणजे नम्रता आणि आकाश फोनवरती बोलत असतात. नम्रता म्हणत असते आकाश सर तुम्ही तुमचं सगळं काम बाजूला ठेवून माझ्या क्लाउड किचनच्या ॲपचं सगळं काम करून दिलं त्याबद्दल ना खरंच खूप खूप थँक्यू सो मच. आता आकाश म्हणत असतो नम्रता आपण ॲपसारख्या बोरिंग टॉपिकवरती अजून किती वेळ बोलत राहणार आहोत. तर नम्रता म्हणते सर पण मग मी काय बोलू. त्यावरती आकाश म्हणतो आता हे सुद्धा मी सांगायचं का तुला.
पण ऑनेस्टली सांगू का, मला तुला आवडतं मदत करायला, पण एक गोष्ट बरं झाली की दादानी ही गोष्ट जबाबदारी जी आहे ती माझ्यावरती सोपवली आणि मी खूप खुश आहे. आता नम्रता म्हणते, आकाश सर मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला एवढा आनंद का झाला आहे हो, आणि तुम्हाला का आवडतं मला हेल्प करायला? तर आकाश म्हणतो, खूप प्रश्न पडलेत ना तुला? तर नम्रता म्हणते, हो खूप प्रश्न पडलेत मला. आकाश म्हणतो, बरं गुड, हां पण कसं आहे ना की काही प्रश्नांची उत्तरं अशी रेडीमेड नाहीत मिळत, शोधावी लागतात ती. नम्रता म्हणते, ओके मी शोधीन हां ती उत्तरं. आणि पुढे म्हणते, मी कोशिश करून बघते हां. आकाश म्हणतो की ग्रेट. आणि पुढे म्हणतो की बाय द वे तुमच्या क्लाउड किचनचं वीकली ऑडिट झालं आहे का? तर नम्रता म्हणते, नाही ना झालं सर, ते जीजू येऊन करायचे अगोदर आठवड्यातून एकदा तरी, पण आता त्यांना वेळच मिळत नाही आहे. आकाश म्हणतो, हो मला माहिती आहे ते, ठीक आहे मग मी उद्या येतो, आपण करूया वीकली ऑडिट. तर हे ऐकल्यानंतर नम्रता लगेच स्माईल करते. आकाश येणार म्हणल्यावर तिला आनंद होतो. ती म्हणते, बरं चालेल उद्या या हां सर तुम्ही, असं नम्रता बोलत असते आकाशसोबत. आता इतक्यात सुप्रिया नम्रताच्या पाठीमागे येऊन नम्रता बोलते ते ऐकत असते. आता इकडे नम्रता आकाशला म्हणत असते, सर मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. आकाश म्हणतो, काय सांगायचं? इतक्यात सुप्रिया जोरात ओरडते, नमू म्हणून. आता इतक्या जोरात ओरडल्यामुळे नम्रताला काहीच कळत नाही. नम्रता लगेच पाठीमागे वळून बघते. सुप्रिया म्हणते, फोन ठेव, सांगते ना फोन ठेव म्हणून. नम्रता म्हणते, आकाश सर मी तुम्हाला नंतर फोन करते हां, असं म्हणून नम्रता लगेच फोन कट करून टाकते. इकडे आकाश खुश असतो नम्रताशी बोलायला मिळालं आणि उद्या पुन्हा तिला भेटायचे म्हणून. नम्रता म्हणते, अगं आई काय चाललंय तुझं? सुप्रिया म्हणते, मग क्लाउड किचनची कामं एकटी करायला शिकणार आहेस का तू? जरा प्रत्येक गोष्टी त्या लोकांवरती अवलंबून राहणं जरा कमी कर. आता लगेच नम्रता म्हणते, आई काय झालंय तुला? तू मला हे सततच का सांगत असते, आणि ती लोक हे काय बोलणं झालं तुझं? आणि पुन्हा सुप्रियाच्या खांद्यावरती हात ठेवून नम्रता म्हणते, आई जिजूंबद्दल तुझ्या मनामध्ये काही राग आहे का गं? आता हे ऐकल्यानंतर आता आपण लगेचच फक्त सुप्रिया गप्प बसते हां. आणि आता आपण लगेचच दुसरा सीन बघतोय. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर कमी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनल एक सबस्क्राईब करून टाका. आणि हो, आजची या व्हिडिओला लाईक नक्की करा हां. आजचा भाग खूपच छान होता. तर आपण पुन्हा पाहतोय की दुसरा सीन. आता दुसऱ्या सीनमध्ये ईश्वरी जी आहे तर ती तिच्या रूममध्ये आलेली असते. आता रूममध्ये आल्यानंतर ती सगळे जे काही ठेवलेलं आहे ना तर ते सगळं बघत असते. आणि हे सगळे लहान बाळाचे फोटो वगैरे बलून्स हे बघून ती म्हणते, हे भगवान हे सगळं कुणी ठेवलेलं असेल? तर ईश्वरीच्या लक्षात येतं नक्कीच आजी आणि अंजलीताईने हे सगळं केलं असणार. आणि पुढे म्हणते, पण हे सगळं असं अस्ताव्यस्त का झालंय? मग तिच्या लक्षात येतं, अरे बापरे, म्हणजे सरांनी हे सगळं बघून गुस्सा होऊन हे सगळं केलंय का? आता ईश्वरी खूपच घाबरते अर्णवला आणि डक्क डोक्याला साथ लावते आणि म्हणते, सर ऑफिसमधून आले त्यांना आणि हे सगळं दिसलं, आता मी काय करू म्हणून ईश्वरी खूपच घाबरते आणि म्हणते, पटापटात आवरायला हवं हे. म्हणून आता ईश्वरी आवरायला लागते. इतक्यातच अर्णव पाठीमागून येतो आणि एकदम जोरात आवाजामध्ये दरवाजा बंद करून घेतो. त्या दरवाजाचा आवाजाने ईश्वरी इतकी घाबरते की लगेच त्याच्याकडेच बघायला लागते. अर्णव सुद्धा ईश्वरीकडे रागाने बघत असतो. आणि आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. आता आपण उद्याच्या भागात काय होतं ते बघूयात. आता ईश्वरीने गरमागरम पुरी भाजी अर्णवला वाढलेली असते आणि अर्णवला तर ती पुरी तोडताना येतच नसते, कारण त्या पुरीमध्ये टम्म फुगलेली पुरी असते आणि अर्णवच्या हाताला पोळत असतं. आता ईश्वरी म्हणते, वाफ असो किंवा राग, आतल्या आत कोंडून ठेवला की चटके बसणारच सर. आणि पुढे म्हणते की भूतकाळात नेमकं काय घडलं हे शोधून गैरसमजाच्या रागाची राग मी घालवणारच. तुमचा विश्वास मी पुन्हा जिंकणारच सर, असं आता ईश्वरीने प्रणच केलेला आहे. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्रेक्षकांना प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे मला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप मदत मिळणार आहे. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.